माझा जो आजचा विषय आहे महात्मा फुले आणि स्त्री पुरुष समता या विषयाला सुरुवात करते. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपण या व्याख्यानमालेअंतर्गत अनेक वेगवेगळ्या समाजसुधारकांचे, ज्यांनी या समाजाला भारतातल्या एकूण दलितोद्धाराचं काम किंवा स्त्री उद्धाराचं काम अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्याविषयी आपण जाणून घेत आहोत. महात्मा फुले यांचं कार्यही असंच खूप मोठं आहे. कित्येक जणांना असं वाटेल की अनेक वर्षांपूर्वी, अनेक शतकांपूर्वी झालेल्या या कामाविषयी आज कशाला जाणून घ्यायचं, इतिहासातलं काय, आजचा संदर्भ काय आहे. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला हा जो ऐतिहासिक वारसा असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि ऐतिहासिक वारसा हे मी मुद्दाम म्हणते कारण ऐतिहासिक वारसा म्हणून कित्येकदा काही शिल्प, काही मंदिरं, काही स्थापत्य यांचा संदर्भ किंवा काही साहित्यकृती दिला जातो. पण आपल्या इथली जी समतावादी परंपरा आहे ती सुद्धा ऐतिहासिक वारशामध्ये मोडते आणि तो आजच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो कारण आज आपण कुठे आहोत याच्यासाठी तो पथदर्शक असतो. एका प्रकारे इतिहास हा आपला एक मूल्यमापनाचा ज्याला म्हणूया प्रयत्न असतो की आपण आजवर आपल्या समाजाने कुठे वाटचाल केली आणि याच्या पुढे आपण कुठे जाणार आहोत. दुसरी एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की कोणताही मोठा समाजसुधारक किंवा मोठा नेता जो असतो त्याच्या काळाच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतात की त्यांनी केलेलं कार्य जे असतं त्याला काही तत्कालीन काळाचे संदर्भ असतात. म्हणजे ते प्रश्न, त्या समस्या आज आपल्याला अप्रस्तुत वाटतील, आपल्याला वाटेल की त्याचा आज काही त्या अभ्यासण्याची काही गरज नाही. पण त्यांच्या कार्याचा एक दुसरा पैलू असतो, तो म्हणजे त्यांचे विचार. आणि ते विचार हे त्याच्या पुढच्याही काळामध्ये म्हणजे आजच्याही संदर्भामध्ये आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात. तर माझा असा प्रयत्न आहे की महात्मा फुले यांनी स्त्री उद्धाराच्या कार्याच्या संदर्भात या दोन्हीही पैलू लक्षात ठेवून नेमकं त्यांचं काय महत्त्व आहे याचा आपण या ठिकाणी उहापोह करणार आहोत. मला असं वाटतं की कुठल्याही समाजसुधारकाचं किंवा नेत्याचं काम हे एखाद्या वैद्यासारखं असतं. डॉक्टर ज्याप्रमाणे एखादा वैद्य त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णाची तपासणी करतो, त्याला नेमकं कोणता आजार झाला आहे हे समजून घेतो, निदान करतो त्याचं आणि मग त्याच्यावर काहीतरी उपचार करतो, त्याचप्रमाणे समाजसुधारक जे आहेत ते समाजामध्ये कुठले प्रश्न आहेत, कुठल्या समस्या आहेत यांचा अभ्यास करत असतात, त्याचं विश्लेषण करत असतात आणि मग त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याच्या संदर्भात त्यांचं चिंतन असतं आणि त्याच्यापुढे कृती असते. ज्यावेळेस आपण महात्मा फुलेंच्या संदर्भात किंवा महात्मा फुलेंचा स्त्री पुरुष समतेचा विचार आणि कृती ही समजून घेणार आहोत त्यावेळेला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे त्यांच्या काळाचा संदर्भ. कारण कोणत्याही समाजसुधारकाचा विचार समजून घेताना किंवा त्या व्यक्तीचं कार्य समजून घेताना काळाचा संदर्भ आपण बाजूला ठेवू शकत नाही. त्या दृष्टीने आपल्याला तो काळ नेमकं कसा होता, त्या काळात स्त्री प्रश्नाची काय स्वरूप होतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण जर बघितलं की 19वे शतक म्हणजे 1827चा फुलेंचा जन्म आहे, म्हणजे संपूर्ण 19वे शतक हे त्यांच्या कार्याचा काळ आपल्याला दिसतो. तर ह्या 19वे शतक काय होतं तर या काळात 1818मध्ये ब्रिटिशांचं राज्य महाराष्ट्रात सुरू झालं, पेशवाईचा अंत झाला आणि इथे एक नव्या युगाची सुरुवात व्हायला लागली. शिक्षण असं एक क्षेत्र आहे जे युगानुयुगे इथे ज्याला आपण म्हणू की इथला बहुजन समाज आहे ते ज्याच्यापासून वंचित होते. तर ब्रिटिशांच्या आगमनानंतर किंवा त्यांचं राज्य सुरू झाल्यानंतर असे अनेक नव्या गोष्टी यायला लागल्या की इथे शिक्षणाचे प्रयोग व्हायला लागले. नव्या नव्या शाळा ब्रिटिश राज्यातले जे अधिकारी आहे त्यांनी सुरू केल्या. स्त्रियांची नेमकं परिस्थिती काय होती तर आपण बघूया की 18व्या शतकापर्यंत आपल्याला असं दिसतं की स्त्रीविषयक मानसिकता जी आहे ती खूप साचेबंद पद्धतीची होती.
स्त्री म्हणजे पायातली वहाण असं म्हणून तिच्याकडे बघितलं जायचं, किंवा स्त्री म्हणजे प्रजनन यंत्र असं म्हणून तिच्याकडे बघितलं जायचं. स्त्रीचा जन्म कशासाठी आहे तर तिने अगदी लहान वयात म्हणजे बालविवाह त्या काळात होत असत आणि लहान वयातच त्यांना सगळी संसाराची जबाबदारी उचलावी लागत असे. अतिशय काबाड कष्ट करणं, मग शेतात असू देत किंवा घरामध्ये असू देत, आणि मुलं सांभाळणं, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं कुठलं विश्व नव्हतं. याच्या जोडीला आणखी काही वाईट प्रथा या भारतीय समाजामध्ये आलेल्या होत्या. जसं की तुम्हाला माहिती असेल, आपण शाळेतही हे शिकलेलो असतो की सतीसारखी प्रथा किंवा स्त्रियांना शिक्षणाची संधी नसणं, त्याच्याविषयी अशी मानसिकता त्या काळात होती की स्त्री शिकली तर ती मोठ्यांचा अपमान करेल किंवा तिच्या पतीचे काहीतरी बरे वाईट होईल. आणि एक प्रकारे शिक्षण न दिल्यामुळे कुठल्याही नव्या संधी किंवा एक नव्या पद्धतीचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याचा कुठलाही अधिकार याच्यापासून ती वंचित होती. दुसरी एक गोष्ट ब्रिटिशांचं राज्य सुरू झाल्यानंतर झाली म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे कारखाने सुरू झाले आणि त्यांच्यामध्ये स्त्रियासुद्धा काम करू लागल्या. म्हणजे इथल्या बहुजन समाजातून जसं पूर्वी घरातले उद्योग स्त्रिया सांभाळायच्या, तर आता घराच्या बाहेर जाऊन कारखान्यांमध्ये काम करू लागल्या. म्हणजे कामगार स्त्री असा एक नवा वर्ग या काळात उदयाला आला. आपल्याला असं दिसतं की महात्मा फुलेंनी 1848मध्ये मुलींसाठी भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. आता 1848 म्हणजे बघा, त्यांचं वय केवळ 21 होतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की फुलेंनी जेही कुठले शिक्षणाच्या संदर्भातले किंवा समाज सुधारणेच्या संदर्भातले प्रयोग केले, त्या सगळ्यांमध्ये सावित्रीबाई फुले या त्यांच्या बरोबरीने त्यांच्या सोबत त्यांच्या सहकारी म्हणून खंबीरपणाने त्यांना साथ दिलेली दिसते. ज्यावेळेस हे सगळे प्रयोग फुले करत होते त्यावेळेला त्यांच्या स्वतःचे आईवडिलांच्या लक्षात आलं की असे कुठलाही प्रवाहाविरुद्ध जो माणूस पोहत असतो त्याला सामाजिक बहिष्काराला तोंड द्यावं लागतं किंवा समाजाकडून अतिशय रोष सहन करावा लागतो. पण फुलेंचं दृष्टीपण यात आहे की त्यांनी हे काम किती महत्त्वाचं आहे हे ओळखलं होतं. आणि ज्यावेळेला त्यांच्या आईवडिलांनी त्यांना असं सांगितलं की अशा पद्धतीचे कुठलेही प्रयोग तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला आमच्या घरात राहता येणार नाही, तेव्हापासून पुढपर्यंत सावित्रीबाईंनी त्यांना पूर्णपणे साथ दिली आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी आपल्या पत्नीला पूर्णपणे सहभागी करून घेतलं होतं. दुसरं, शाळेच्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी ज्या मुलींसाठी शाळा चालू केल्या किंवा शूद्रांसाठी ज्या शाळा चालू केल्या, आपल्याला वाटेल की एवढं काय मोठं आहे त्याच्यात. पण आपण काळाच्या संदर्भात याचा विचार करूया की 19व्या शतकात जिथे कुठेही बहुजनांसाठी शाळा फारशा उपलब्ध नव्हत्या किंवा 18व्या शतकापर्यंत मी म्हटलं तसं शाळा या सामान्यांसाठी शिक्षणाची द्वारं बंदच झालेली होती, त्यावेळेला ते शिक्षण सुरू करतात. दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की शिक्षणाचा काय महत्त्व असतं माणसाच्या आयुष्यात. तर शिकल्यानंतर माणसाला रोजीरोटी मिळते हा त्याचा एक पैलू झाला. पण शिक्षणामुळे माणसाला आत्मभान येतं, शिक्षणामुळे माणूस विचार करायला शिकतो, शिक्षणामुळे स्वतःकडे समाजाकडे डोळसपणे बघायला शिकतो. ही जी एक प्रकारे असं म्हणता येईल की शिक्षणामुळे माणूस मुक्तीकडे त्याचा प्रवास सुरू होतो. आणि हा जो प्रयत्न होता महात्मा फुलेंचा याचं प्रत्यंतर आपल्याला ज्या त्यांच्या शाळेतून पुढे गेलेल्या किंवा त्यांनी जो सत्यशोधक समाज सुरू केला त्याच्याशी जोडलेल्या ताराबाई शिंदे यांनी जो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882मध्ये लिहिला, याच्या प्रत्यंतरातनं सुद्धा आपल्याला म्हणजे याच्यातनं सुद्धा त्याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. मी एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छिते की त्यांची एक विद्यार्थिनी केवळ 14 वर्षाची, तिने 1855 साली एक निबंध लिहिला आणि ज्ञानोदय हे जे त्या काळातलं वृत्तपत्र आहे त्यामध्ये तो प्रकाशित झाला. त्याचं शीर्षक असं आहे, मांग महाराजच्या दुःखांविषयी निबंध. या निबंधामध्ये मुक्ता असा प्रश्न विचारते की वेद वाचण्याची जर मुभा आम्हाला नाही तर मग आमच्यासाठी नेमकं कोणता धर्म आहे तो तरी आम्हाला सांगावा.
असं ती विचारते. म्हणजे लक्षात घ्या की ज्या काळामध्ये स्त्री शिक्षण सुरू झालं 19व्या शतकात, ज्या काही शाळा सुरू झाल्या, सर्वसाधारणपणे असं दिसतं की स्त्रियांना शिकवायचं हा विचार प्रसृत होऊ लागला. जेही वेगवेगळे समाजसुधारक या काळात होते त्यांनी ही स्त्रियांसाठी शाळा चालू केल्या. पण आपल्याला असं दिसतं की स्त्रियांना शिकवायचं कशासाठी, तर त्या उत्तम माता आणि गृहिणी होतील याच्यासाठी म्हणून त्यांना शिकवलं पाहिजे की जेणेकरून घरामध्ये आरोग्य कसं ठेवता येईल, लहान मुलांवर त्या चांगले कसे संस्कार करू शकतील, इथपर्यंतच कुठेतरी हा विचार सीमित होताना दिसतो. पण फुलेंच्या या ज्या विद्यार्थिनींचा आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की या पुष्कळ आत्मभान आलेलं एक प्रत्यंतर त्यांनी जे लिखाण केलं आहे त्याच्यातनं आपल्याला आलेलं दिसतं की त्या धर्माकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतात. दुसरं मुक्तानी त्या निबंधामध्ये असं म्हटलं आहे की मी थोडंसं त्यातला एक छोटासा उतारा वाचून दाखवते. आणि मी सांगते याचकडेच लक्षपूर्वक कान द्या. ज्यावेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्परसुद्धा नसते. म्हणून हिव, पाऊस, वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे. आता हे जे मुक्ता लिहिते आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण दलित किंवा शूद्रातिशूद्र समाजातल्या स्त्रीचे प्रश्न आणि तिला जे दुःख तिच्या वाट्याला येतं ते दुःख सुखवस्तू किंवा मध्यमवर्गीय स्त्रीपेक्षा वेगळं आहे, तथाकथित उच्च जातीय स्त्रियांपेक्षा वेगळं आहे याची जाणीव तिच्या लेखनामधून आपल्याला दिसते. याच प्रकारे आपण दुसरा एक जो प्रयत्न स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी केला तो खूप महत्त्वाचा आहे. 1868मध्ये विधवांचा प्रश्न त्यांनी घेतलेला दिसतो आणि त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. आता काय होतं हे बालहत्या प्रतिबंधक गृह, तर त्या काळात असं व्हायचं की खूप लहानपणीच मुलींची लग्न व्हायची आणि मग कधीकधी त्या अतिशय लहान असताना म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी किंवा 9व्या वर्षी विधवा होत असत. म्हणजे कळायचंही वळ नसायचं की आपण विधवा झालो म्हणजे काय. आणि मग या मुली यांच्यापैकी काही तरुण विधवा यांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. जरी 1856मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा सरकारने केला तरी समाजाची मानसिकता या बाबतीत काहीशी साचेबंदच होती. त्यामुळे घराघरातनं काही विधवांचे पुनर्विवाह होत होते असं काही चित्र नव्हतं. आता या विधवा मुलींचं काय व्हायचं, तर त्यांना त्यांच्या वाट्याला अतिशय हालअपेष्टा यायच्या, त्यांना व्यवस्थित खायला सुद्धा मिळायचं नाही. म्हणजे इतकी माणसाची ही मूलभूत गरज असते ती सुद्धा, किंवा कुठल्याही एखादी सुवासिनी स्त्री, एखादी लग्न झालेली किंवा विवाहित स्त्री ज्या पद्धतीने सगळे उत्सव वर्षभर करत असते, हळदी कुंकू किंवा अशा कुठल्याही सार्वजनिक समारंभांना तिला प्रवेशसुद्धा दिला जायचा नाही. इतकंच काय तर केशवपनासारखी अतिशय वाईट चाल त्या काळात होती. केशवपन म्हणजे ही जी स्त्री आहे विधवा, तिचे केस पूर्णपणे काढून घेतले जायचे डोक्यावरचे, आणि याच्या मागे ती कुरूप व्हावी, ती विद्रूप व्हावी हा विचार होता की ती कोणालाही आकर्षक वाटू नये हा विचार होता. एक प्रकारे स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला होता असं आपल्याला दिसतं. आता यांपैकी काही तरुण विधवा या कुठल्या तरी मोहाला बळी पडायच्या आणि गरोदर राहायच्या. अशा वेळी सरकार त्यांनी गर्भपात करू नये म्हणजे असा कायदाच होता त्या काळामध्ये, आणि या स्त्रियांच्या वाट्यांना खूप अवहेलना यायची. या स्त्रियांचे प्रश्न फुलेंनी समजून घेतले आणि आपल्या घरामध्ये त्यांनी असं बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं की जिथे स्त्रिया येऊन रीतसर प्रसूती त्यांची होईल, त्यांच्या मुलांची तिथे काळजी घेतली जाईल, किंवा काही स्त्रिया तर आपल्या मुलांना तिथे ठेवून सुद्धा जायच्या. आणि आणखी विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस या फुले दाम्पत्याला अपत्य नव्हतं त्यावेळेला अशाच पद्धतीने त्यांच्या घरी आलेल्या एका स्त्रीने ज्या मुलाला जन्म दिला त्यांपैकी एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याचं नाव यशवंत. तर या सगळ्या घटना आपल्याला असं दाखवतात की स्त्रीकडे ते माणूस म्हणून बघतात, आणि हा विचार आजच्याही संदर्भामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला लागतो. महात्मा फुले यांच्या एक सहकारी सत्यशोधक समाजाच्या सदस्य ताराबाई शिंदे हे एक दुसरं महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यांनी 1882 साली स्त्री पुरुष तुलना
हा ग्रंथ लिहिला. आणि खूप हा आजच्याही संदर्भात, म्हणजे ज्याला म्हणतात की हे पहिलं स्त्रीवादी वाङ्मय किंवा साहित्यकृती आहे असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. या ग्रंथामध्ये त्या अनेक प्रश्न उपस्थित करतात किंवा या ग्रंथाचं जे शीर्षक आहे तेही मोठं बोलकं आहे. स्त्री पुरुष तुलना. आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भामध्ये किती वेगळे नियम, किती वेगळ्या पद्धतीच्या धारणा आहेत हे त्या याच्यामधनं मांडतात. त्यांनी एक प्रश्न, त्यातले 2-3 प्रश्न मी सांगणार आहे तुम्हाला, की ज्या पद्धतीने विधूर एखादा असतो तो पत्नीच्या निधनानंतर लगेचच पुनर्विवाह करतो, पण विधवा स्त्रीने मात्र आपलं शील जपत विधवा म्हणून आपलं तिने आयुष्य कंठणं अपेक्षित असतं. असे वेगळे नियम का? किंवा पतीला परमेश्वर मानून स्त्रीने त्याची सेवा केली पाहिजे असं सांगितलं जातं. हाही एक स्त्री पुरुष विषमता दाखवणारा गोष्ट आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं आपल्या ग्रंथामध्ये. मुलींनी सहनशील असावं, नम्र असावं, अशा वारंवार वेगवेगळ्या माध्यमातनं, जसं साहित्य, धार्मिक साहित्य असेल त्याच्यामध्ये ज्या मिथक कथा येतात, पुराण कथा येतात, जशी सावित्रीची आहे, तर अशा पद्धतीने या कथांमधून स्त्रीने कसं वागलं पाहिजे याचं एक त्यांना शिक्षण किंवा त्याच्याविषयीचे संस्कार त्यांच्यावर केले जातात. तर याच प्रतिमा ज्या अशा दिसतात, त्या बाबतीत पुरुषांसाठी मात्र असे चांगला पती, त्यांनी आदर्श पती कसा असला पाहिजे याच्या संदर्भात पुरुषांना कुठलंही शिकवण मात्र दिली जात नाही, असाही प्रश्न त्या त्याच्यातनं उपस्थित करतात. तर आपल्याला असं दिसतं की महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे जे प्रयोग केले त्यातनं खूप विचारक्षम स्त्री अशी त्यांनी उभी करण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसतं. तिसरी एक महत्त्वाचा पैलू आहे की त्यांचे एक सहकारी होते नारायण मेघाजी लोखंडे, आणि त्यांनी कामगार स्त्रियांची एकजूट करून त्या काळामध्ये काही संप घडवून आणले होते. 1890मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही त्यांनी स्थापन केली होती, आणि 1894मध्ये 400 मजूर स्त्रियांनी आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये. हे का महत्त्वाचं आहे तर ज्या काळामध्ये बघा कामगारांचे प्रश्न घेऊन लढणारा कोणी नेता नव्हता फारसा. त्या काळामध्ये अशा पद्धतीने फक्त मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न घेऊन महात्मा फुले लढत नाही, तर बहुजन समाजातली जी स्त्री आहे, कष्टकरी जी स्त्री आहे, शेतकरी, कामगार, अशा वेगवेगळ्या समाजातल्या स्तरातनं येणारी स्त्री आहे याचं भान त्यांना आहे, आणि त्यांच्यासाठी ते संघटना उभारून त्यांचेही प्रश्न ऐरणीवर घेताना दिसतात. जसं की स्त्रियांचे जे कामाचे तास होते ते निश्चित नव्हते, खूप वेळ त्यांना काम करायला लागायचं किंवा प्रसूतीसाठी त्यांना रजा दिली जात नसे. तर हे प्रश्न त्या काळात त्यांनी घेतलेले आपल्याला दिसतात. तसंच त्यांच्या लेखनामध्ये शेतकरी स्त्रियांविषयीचंही एक त्याच्याविषयीची संवेदनशीलता ही त्यांच्या लिखाणामधून आपल्याला आलेली दिसते. एकूण फुलेंचा जो विचार आपण बघितला की त्यांनी हे जे कार्य केलं आहे त्याच्या मागे आपल्याला हे दिसतं की स्त्रीकडे ते एक माणूस म्हणून बघतात. आता तुम्ही म्हणाल की माणूस म्हणजे काय, म्हणजे आपणही स्त्रीकडे माणूस म्हणूनच बघतो, पण तसं नव्हे. स्त्रीकडे माणूस म्हणून बघणं म्हणजे माणूस म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, की माणूस म्हणजे ज्यांना भावभावना असतात, त्यांनाही काहीतरी आशा आकांक्षा असतात. ज्याप्रमाणे कुठल्याही मुलाला आपलं कुठेतरी एक उत्तम व्यक्तित्व निर्माण व्हावं, त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी कार्य करावं, अशा अनेक आकांक्षा असू शकतात एक प्रत्येक माणसाला. त्याच पद्धतीने स्त्री ही सुद्धा पुरुषा इतकीच बुद्धिमान आहे, विचार करण्याची कुवत तिच्याकडे आहे, तिलाही पुरुषाप्रमाणेच भावभावना असतात. हा विचार त्यांनी मोठा दिलेला आपल्याला दिसतो. ज्या पद्धतीने पुरुषाच्या म्हणून काही शारीरिक गरजा असतील, भावनिक गरजा असतील, त्याचप्रमाणे स्त्रीच्याही त्या असतात. हाही विचार त्यांनी आपल्या कृतीतून आणि त्यांच्या लेखनातनंही दिलेला आपल्याला दिसतो. त्यांनी अनेक जे ग्रंथ लिहिलेले आहेत, जसं की गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, याच्यातनं ते वारंवार आपल्याला मांडताना दिसतात की स्त्री आणि पुरुष हे दोघंही ईश्वराने समान निर्माण केलेले आहेत आणि पृथ्वीवर
आनंदाचा उपभोग घेण्यासाठी, सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेण्याचा दोघांनाही सारखाच अधिकार आहे, हा विचार ते मांडताना दिसतात. या बाबतीत आपल्याला त्या काळातले थॉमस पेन या पाश्चात्य तत्त्वज्ञांचा विचारही त्यांच्यावर त्यांचा प्रभाव होता असं आपल्याला दिसतं. आता एका बाजूला ज्या वेळेला ते माणूस म्हणून स्त्रीचा विचार करताना दिसतात आणि साहजिकच त्यामुळे त्या काळातल्या ज्या वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत स्त्रियांशी निगडीत, सतीची असू दे, केशवपनाची असू दे, स्त्री शिक्षणाला बंदी आणणारी असू दे, बालसंभोगाचा प्रश्न असू दे किंवा विधवा विवाहाला बंदी असू देत, या सगळ्यांचा ते धिक्कार करतात. कारण या सगळ्याच ज्या काही रूढी किंवा या अनिष्ट चाली आहेत त्या स्त्रीला मनुष्यत्व नाकारतात. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की महात्मा फुले स्त्रीला सार्वजनिक क्षेत्रामध्ये म्हणजे घरात आणि सार्वजनिक क्षेत्रात, घराच्या बाहेर तिचा जो वावर असतो त्यावेळेला तिला सुरक्षित वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थेमध्ये काही बदल केले पाहिजे. आपल्या इथे जी पितृसत्ताक व्यवस्था असते तर त्याच्यातनं पुष्कळदा स्त्रीची भावनिक कुचंबणा होते, शारीरिक कुचंबणा होते. आपल्याला माहिती आहे की खाजगी क्षेत्रामध्ये घरामध्ये स्त्रियांवर कौटुंबिक हिंसाचार ज्याला आपण म्हणतो तो होतो. तर या सगळ्या बाबतीत स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा विचार त्यांचा खूप महत्त्वाचा आहे. तर पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही सार्वजनिक क्षेत्रात सर्व प्रकारच्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तिने उतरलं पाहिजे. जसं की राजकारण, शिक्षण, उद्योग, असं कुठलंही क्षेत्र असू दे, ती पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही, हा विचार त्यांनी मांडला आणि आपल्या कृतीतूनही त्याचं प्रत्यंतर त्यांनी घडवून दिलं. जसं की सावित्रीबाई फुले या त्यांच्या समवेत सगळे त्यांचे जे काही प्रयोग आहेत त्याच्यात त्यांच्यासोबत होत्या. दुसरं आपण मगाशीच बघितलं मुक्ताचं उदाहरण किंवा ताराबाई शिंदे यांचं उदाहरण. कुठंही ज्या वेळेला त्यांनी हा जो विचार मांडला आहे की सार्वजनिक क्षेत्राची स्त्री ज्या वेळेला उतरते त्यावेळेला साहजिकच घर हे क्षेत्र कोणी बघायचं, कारण एक आपल्या इथे पारंपरिक एक कामाचं विभाजन केलेलं होतं ना की घर हे क्षेत्र बाईने बघायचं आणि घरात पैसा कमवून आणायचं काम हे पुरुष करतो. तर हे जर बदललं तर साहजिकच घरकाम करायलाही पुरुषांनी पुढे मागे बघता कामा नये, ही जबाबदारी कशी दोघांनी उचलली पाहिजे, हाही विचार फुलेंच्या लेखनातून पुढे येताना आपल्याला दिसतो. ज्याप्रमाणे मुक्ता किंवा ताराबाई शिंदे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात आपण थोडंसं आणखी जाणून घेऊया की ज्या वेळेला फुलेंनी शाळा सुरू केल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मुलींना आपल्याला जर शिकवायचं असेल तर तत्कालीन पालकांची अशी मानसिकता आहे की स्त्रिया जर शिक्षिका म्हणून काम करत असतील तर अधिक मोकळेपणाने ते आपल्या मुलींना शाळेमध्ये पाठवू शकतील आणि म्हणून आपल्याला दिसतं की सावित्रीबाईंना त्यांनी या त्यांच्या शाळांमध्ये सामावून तर घेतलंच, पण इतरही क्षेत्रामध्ये त्या त्यांच्यासोबत होत्या. जसं दुसरं सावित्रीबाईंनी 1854 काव्य फुले हा एक कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. आपण जर महात्मा फुलेंचे सगळे वेगवेगळी ग्रंथ बघितले तर ते याच्यानंतर प्रकाशित झालेले आहेत, म्हणजे 1855 नंतर आणखी पुढे ते प्रकाशित झालेले आहेत. तर एखाद्या स्त्रीचा काव्यसंग्रह त्या काळात प्रकाशित होणं ही खरंच एक खूप मोठी गोष्ट होती, कारण ज्या काळामध्ये स्त्रियांना उंबरठा ओलांडून जात नाही त्या काळामध्ये एखादी स्त्री लिहिते, आपल्या मनातल्या भावभावना व्यक्त करते. निसर्गाशी असलेलं आपण जर बघितला तो कविता संग्रह तर त्याच्यामध्ये निसर्गाशी असलेलं स्त्रीचं जे काही नातं आहे किंवा माणसाचं आणि निसर्गाचं काय नातं आहे, कारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या होत्या सावित्रीबाई, तर हे नातं आणि यांच्याविषयी त्या लिहिणं अगदी साहजिक आहे. तर हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की याचा अर्थ घरामध्ये एक असं मोकळं वातावरण निश्चितच असलं पाहिजे आणि स्त्री पुरुष समतेचा विचार जे फुले सांगतात आहे तो जगण्याचा तो एक प्रयत्न आहे आणि त्याच्यातनं त्या दोघांनी मिळून हे काम पुढे उभं केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यांचा पुढे 52 कशी सुबोध रत्नाकर असा दुसराही एक कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्यातनंही आपल्याला दिसतं की त्या महात्मा फुलेंचं एक प्रकारे पहिलं चरित्र त्यांनी मांडलं आहे असं लक्षात येतं.
ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी जो सत्यशोधक समाज सुरू केला होता त्याची सगळी धुरा सावित्रीबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि 1893मध्ये ज्या वेळेला सासवड येथे सत्यशोधक परिषद झाली त्याच्या त्या अध्यक्षा होत्या. तर असे अनेक आपण त्यांच्या संदर्भातल्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला महात्मा फुलेंच्या बरोबरीने त्या कसं काम करत होत्या असं दिसतं. आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या काळामध्ये केशवपनाची चाल होती, मी सांगितलं आधी, त्या काळामध्ये या ज्या विधवा स्त्रिया असत त्यांचं केशवपन आम्ही करणार नाही असं त्या काळातल्या न्हावी समाजाच्याला त्यांनी त्यांच्याशी सभा घेऊन त्यांनी पटवून दिलं आणि मग न्हाव्यांचा एक संप घडवून आणला की त्यांनी त्यामध्ये विधवांचं केशवपन आम्ही करणार नाही अशा पद्धतीचं हे काम त्यांचं होतं. तर आपल्याला असं दिसतं की समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांशी ते जोडलेले होते आणि कोणत्या पद्धतीने समाजामध्ये बदल घडवून आणता येईल, जागृती घडवून आणता येईल याचा प्रयत्न ते त्या काळामध्ये करत होते. आपण जर फुलेंचं लिखाण बघितलं तर ते आपल्याला खरोखरीच आजही खूप महत्त्वाचं दिसतं. म्हणजे मी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हटले की त्या काळाच्या संदर्भातल्या काही गोष्टी आपण पाहिल्या, आज आपल्याला त्याच्याविषयी खूप वाटणार नाही कारण ही अगदी सहजपणे होणारी गोष्ट आहे आजकाल की मुलगा मुलगी कोणी असलं तरी लोक आपल्या मुलामुलींना शाळेमध्ये घालतात. पण त्या काळाच्या संदर्भात आपल्याला ते त्यांचं मोठेपण हे लक्षात घ्यायला लागतं. त्यांच्या लिखाणातलं आणखी 2-4 पैलूंविषयी मी बोलणार आहे की त्यांच्या लिखाणातून ते त्या काळामध्ये स्त्रीविषयक जी मानसिकता होती, जी वर्षानुवर्ष किंवा युगानुयुग जे काही धार्मिक ग्रंथ आपल्या इथे निर्माण झाले होते त्याच्यातनं ती निर्माण केली गेलेली होती की स्त्री ही व्याभिचारी असते, स्त्री ही चंचल असते, स्त्री ही खोटारडं बोलते आणि याला कुठलाही आधार असा काही नव्हता. त्यावेळेला फुले असं म्हणतात की पुरुष कधी सती गेलेला आपल्याला दिसत नाही, तर मग स्त्रियांसाठी सतीसारखी चाल ही का निर्माण केलेली आहे. याच्या मागे हाच विचार आहे की कुठल्याही स्त्री असो का पुरुष त्यांनी आपला धर्मपत्नी किंवा आपल्या पती गेल्यानंतर पुढचं आयुष्य आनंदाने व्यतीत करण्याचा अधिकार हा दोघांनाही समसमान असला पाहिजे. दुसरं, व्याभिचाराच्या संदर्भात तर ते इतकं उघडपणे त्यांच्या ग्रंथातून लिहितात की स्त्रियांविषयी जे म्हटलं गेलं आहे खरं तर हे पुरुषांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. जर आपण प्रत्यक्ष पुरावे बघितले की पुरुष हा अधिक चंचल असतो आणि बहुपत्नीत्वाची चाल त्या काळामध्ये होती, त्यामुळे एकापेक्षा अधिक पत्नी केली जात असे किंवा रखेली ठेवणं किंवा वेश्यांकडे जाणं हे त्या काळामध्ये निश्चितच काही पुरुष करत असत. या सगळ्यातनं आपल्याला उलट दिसतं की व्याभिचार हा पुरुष जास्त करतो असं उघडपणे फुले त्यांच्या लेखनातनं लिहितात आणि स्त्रियांकडे तर पतिव्रता तिने असलं पाहिजे अशाच पद्धतीच्या निष्ठा तिच्याकडून अपेक्षिल्या जात होत्या. ते असं सुद्धा म्हणतात की ज्या ठिकाणी बहुपत्नीकत्वाची चाल आहे त्या ठिकाणी स्त्रियांचे जे काही शारीरिक गरजा असतील त्या पूर्णसुद्धा होत नसतील. तर किती तुम्ही बघा काळाच्या संदर्भात हा किती मोठा विचार, किती स्पष्ट विचार त्यांच्या लेखनातून येतो असं आपल्याला दिसतं. या सगळ्याचा आजच्या काळाशी आपण जर जोडून बघितलं तर बघा, आपण असं म्हणतो की आज आपण 21व्या शतकात आहोत आणि 2021 म्हणजे 21व्या शतकातली ही 2 दशकं ही पूर्ण झालेली आहेत. आपण आधुनिक समाज आहोत किंवा आपल्या इथे आधुनिकता आपण स्वीकारलेली आहे असं आपण म्हणतो, पण आधुनिकता म्हणजे नेमकं काय याचा आपण कधी विचार करतो का? पुष्कळदा असं वाटतं लोकांना की आपण जे आधुनिक पद्धतीचे वेश परिधान करतो, आधुनिक पद्धतीच्या केश रचना आपण स्वीकारतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण जीन्स घालतो म्हणजे आपण खूप आधुनिक आहोत असा आपले विचार असतात. पण आपल्या आधुनिकतेचा अर्थ काही विशिष्ट मूल्य आहे ती आत्मसात करणं किंवा त्याच्यानुरूप आपली आयुष्य व्यतीत करणं हा त्याचा अर्थ असतो. मग अशी कोणती मूल्य आहेत ज्याला आधुनिक म्हणता येतील? तर समतेचं तत्त्व, बंधुतेचं तत्त्व, स्वातंत्र्याचं तत्त्व हे जे आहेत ही सगळी आधुनिकता किंवा विवेकनिष्ठा
म्हणजे कुठलीही आता ज्या काळात फुले पुराण ग्रंथांकडे अतिशय सजगपणे बघतात, डोळसपणे बघतात आणि तसं बघायला शिकवतात. ज्या काळामध्ये शिक्षण घेतलं तर बहुतांश लोक त्यांच्या आजूबाजूची असं मानतात आहे की यातनं काहीतरी भयंकर होईल, कारण धर्मामध्ये असं काही सांगितलेलं नाही आहे. त्या काळामध्ये त्याच्याकडे डोळसपणे बघणं म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहणं हे जे करतात आहेत फुले. तर आजसुद्धा आपण केवळ अनेक लोक गोष्टी करतात म्हणून आपण करत असतो की आपण गोष्टींकडे डोळसपणे बघत असतो. आपल्या आजूबाजूला आपण बघितलं तर आजही स्त्री पुरुष समता ही आपल्याला अस्तित्वात आलेली आहे का असा प्रश्न विचारला तर काही प्रमाणात आहे आणि काही प्रमाणात नाही, असं दोन्ही गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष होताना दिसतात. म्हणजे जे स्वप्न महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी बघितलं की स्त्रियांनी उच्च शिक्षण घ्यावं, स्त्रियांनी शिक्षण घ्यावं, त्यांना आत्मभान यावं आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कामगिरी करावी, तर अशा निश्चितच अनेक स्त्रिया आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतील. पण अजूनही आपल्याला असं दिसतं ना की काही घरांमध्ये ज्या वेळेला शिक्षणाचा विचार येतो आणि मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद केला जातो आहे. आजही आपल्याला स्त्री भ्रूण हत्या होताना दिसते. आजही आपल्याला स्त्री पुरुष ज्या वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रात वावरतात त्यावेळेला एखादी स्त्री आहे म्हणून तिला मागे खेचण्याचा प्रयत्न होतो किंवा सार्वजनिक क्षेत्रात वावरताना स्त्रीला सुरक्षितता मिळत नाही. अनेक प्रकार जे सार्वजनिक क्षेत्रात घडत असतात ते आपल्याला सुन्न करणारे असतात. तर या सगळ्याच संदर्भात आपण बघितलं किंवा 1970 नंतर आपल्या इथे जी स्त्रीमुक्तीची चळवळ झाली तिचाही आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि तथाकथित उच्च जातीय स्त्रियांचे प्रश्नच या चळवळीत ऐरणीवर घेतले गेले. तर आजही आपल्या इथे तळागाळातल्या स्त्रिया ज्या आहेत, शेतकरी स्त्रिया आहेत, गावांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया आहेत, यांचे प्रश्न, यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, आर्थिक रोजगाराचे प्रश्न, एकूण उदारीकरणानंतर जे बदल झाले आहे त्याच्यानंतरचे प्रश्न. सावित्रीबाई फुले यांनी 1854 साली त्यांचा पहिला कविता संग्रह काव्य फुले हा प्रकाशित झाला आणि त्याच्यानंतर 1892मध्ये सुबोध रत्नाकर, बावनकशी सुबोध रत्नाकर हा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला. तर आपल्याला असं दिसतं की त्यांचा जो दुसरा कविता संग्रह आहे जे प्रामुख्याने महात्मा फुले यांचं चरित्र आहे त्याच्यावरही आपल्याला फुलेंच्या लिखाणाचा प्रभाव दिसतो. आपण जर महात्मा फुलेंचं सगळं साहित्य बघितलं जसं की त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं किंवा ब्राह्मणाचे कसब, शिवाजीचा पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. तर या सगळ्या ग्रंथांमधून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दलितोद्धाराचा विचार हा तर मांडलेलाच आहे, पण प्रामुख्याने त्यांनी भारतीय इतिहासाकडे बघण्याची एक खूप वेगळी दृष्टी त्याच्यातनं दिलेली आहे हे असं आपल्याला दिसतं. म्हणजे त्याचं सूत्र सांगायचं झालं एका वाक्यात तर असं म्हणता येईल की भारताचा इतिहास हा आर्य अनार्य संघर्षाचा इतिहास आहे, अशी एक नवीच दृष्टी ते आपल्याला देताना दिसतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी की ज्या वेळेस इतिहास म्हणजे भारतामध्ये एकूण इतिहास लेखनाची सुरुवात कधी झाली तर आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी ज्या वेळेला ब्रिटिश आले आणि त्याच्यानंतर एक शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाची परंपरा या ठिकाणी सुरू झाली. त्याच्या आधी अगदी प्राचीन काळापासून इथे रामायण, महाभारतासारखे ग्रंथ याच्याद्वारे लोकांना ज्या महत्त्वाच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत किंवा त्यांच्या समाजात घडत आहेत त्या स्मृतीच्या रूपाने जतन करण्याची आणि त्या पद्धतीने हे जे काही महाकाव्य निर्माण झाली किंवा वेगवेगळे ग्रंथ निर्माण झाले तो एक प्रकारे इतिहास जतनाचाच प्रयत्न होता. पण ज्याला आपण शास्त्रशुद्ध इतिहास लेखन म्हणतो ते इथे निश्चितच 18व्या ते 19व्या शतकामध्ये ब्रिटिश इथे आल्यानंतर सुरू झालं. आणि ते जे लेखन होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने इतिहास म्हणजे राजकीय घडामोडींचा इतिहास, इतिहास म्हणजे राजाची गोष्ट आणि त्यामुळे प्राचीन काळापासून या ठिकाणी कोणत्या वेगवेगळ्या राजांनी राज्य केलेलं आहे यांचाच इतिहास त्या ठिकाणी येताना दिसतो. फुलेंचं
मोठेपण याच्यात आहे की त्यांनी बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून इतिहास लेखनाची मांडणी केली आहे. आता ज्याला आपण आज एक कुठलंही वेगळं प्रशिक्षण घेऊन इतिहास लिहितो तशा पद्धतीने फुले करत नाहीत. पण मग महत्त्वाचं काय आहे तर ती दृष्टी. आणि आपल्याला असं दिसतं की त्या दृष्टीतूनच पुढे ज्याला अब्राह्मणी इतिहास लेखन असं म्हटलं जातं अशी एक मोठी परंपराच निर्माण झाली. 20व्या शतकात ती आपल्याला पुढे नेली गेलेली दिसते की ज्याच्यामध्ये शरद पाटील आणि त्याच्यानंतर बरेच जण आहेत, डॉक्टर उमेश बगाडे, डॉक्टर नारायण भोसले यांनी अशा पद्धतीने इथल्या तळागाळातल्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून म्हणजे भटके, विमुक्त जमाती, स्त्रिया, शूद्रातिशूद्र यांच्या दृष्टिकोनातून जर इतिहास बघितला तर तो कसा दिसतो अशा पद्धतीने तो मांडण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आपल्या लेखनातनं दिसतात. हे फुले खूप आधी म्हणजे 19व्या शतकात करतात. आणि हे स्त्रियांच्या संदर्भात कसं महत्त्वाचं आहे तर मी मगाशी ज्याचा उल्लेख केला सावित्रीबाई फुले यांचा जो दुसरा कविता संग्रह आहे जे प्रामुख्याने फुलेंचं चरित्र आहे, पण त्याच्यामध्येही त्या भारतीय इतिहास हा अगदी आर्यांच्या काळापासून वैदिक काळापासून हा कसा इथल्या आर्य अनार्यांचा संघर्ष होता. आणि मग वेगवेगळ्या टप्प्यावर जसं की गौतम बुद्ध म्हणा किंवा बळीराजा असे एक त्यांनी त्याच्यामध्ये टप्पे घेतलेले आहेत की त्याच्यामध्ये इथल्या जे अभिजन परंपरा आहे, इथले जे ज्यांच्या हातात इथले सत्ता होती त्या वर्गांशी संघर्ष करत इथला इतिहास हा कसा पुढे येत गेला. आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मग ब्रिटिशांचं राज्य येतं. आणि आणखी त्याच्या पुढचा टप्पा म्हणून त्या महात्मा फुलेंना या दलितोद्धाराचे एक मोठे प्रणेते किंवा एक मोठा टप्पा असं म्हणून त्याच्याकडे बघतात. तर ही दृष्टी मला खूप महत्त्वाची वाटते. आणि एका प्रकारे आपल्याला दिसतं की त्यांच्या सगळ्या लेखनातनं त्यांनी ही जी दृष्टी दिली त्याचा सगळ्याच स्त्री पुरुषांना उपयोग झालेला असणार आहे. कारण आपल्या समाजाकडे आपल्या संस्कृतीकडे अधिक सजगपणे पाहण्याचं त्यांनी जे आपल्याला एक आत्मभान एक प्रकारे आणण्याचा प्रयत्न केला, एक जे दिलं आहे, एक जागृती त्यातनं करण्याचा प्रयत्न केला ते महत्त्वाचं वाटतं मला. याची मी आणखी 2 उदाहरणं या ठिकाणी देऊ इच्छिते की त्यांचे जे ग्रंथांचा उल्लेख मी मगाशी केला त्याच्यामध्ये ते कशा प्रकारे एखाद्या गरीब स्त्री जिच्याकडे जिचं मूल आजारी आहे तर ती वैद्याकडे न जाता एखादा ब्राह्मण तिला कुठले तरी विधी करायला सांगतो आणि त्याच्या बदल्यात तिच्याकडून मोठी दक्षिणा उकळतो. तर कसं सामान्य माणसाचं निरक्षर लोकांचं ची लुबाडणूक चाललेली असते. आणि हे सगळं अंधश्रद्धेपोटी होतं की मूल आजारी असताना त्याला वैद्याकडे न नेता अशा पद्धतीने तो बरा होईल असे विचार जे असणं. तर हे आजही आपल्याला दिसतं ना की सर्वसामान्य अशा प्रकारे अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये आजही असताना आपल्याला दिसतात. तर याच्याविषयी एक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न फुलेंनी त्यांच्या लेखनातनं केला आहे. फुलेंचं लेखन आपण जर बघितलं तर ते सुद्धा बघा की त्यांच्या काळात अनेक जण लेखन करत होते. जसं इंग्रजीतनं करतायत, जी भाषा फुले वापरतात ती काहीशी त्या काळामध्ये त्याच्याविषयी टीका झाली किंवा नंतरच्याही काळात महात्मा फुलेंच्या भाषेवर टीका झाली. पण किंबहुना मला ती भाषा खूप महत्त्वाची वाटते यासाठी की फुलेंचा ऑडियन्स म्हणजे त्यांना कुणाशी संवाद साधायचा आहे हे त्यांच्या डोक्यात पक्कं होतं. आणि मग इथली ज्या काळामध्ये साक्षरतेचं प्रमाण 2 ते 3% फक्त आहे तर एक ज्याला आपण म्हणू संस्कृत प्रचूर अशी जी काही भाषा असते जी अभिजन जास्त वापरतात अशी भाषा त्यांना अपेक्षित नव्हती. कारण त्यांच्यापुढे ग्रामीण समाज आहे, त्यांच्यापुढे दलित समाज आहे, त्यांच्यापुढे ज्यांना लिहिता वाचता येत नाही असा समाज आहे. आणि म्हणून लेखन जरी त्यांनी त्याचं केलेलं असलं तरीसुद्धा त्यांचा सगळा भर हा त्यांनी केलेल्या लिखाणाचं प्रत्यक्ष सादरीकरण होत असे त्या काळामध्ये. म्हणजे ज्याला आपण सत्यशोधकी जलसे म्हणतो
अशा पोवाडे म्हणतो अशा पद्धतीने त्याचं सादरीकरण होत असे, जसं आज स्ट्रीट प्ले होतात त्या पद्धतीने. आणि त्यामुळे गावागावातनं समाज जागृतीचं काम सत्यशोधक जे समाजाचे जे सदस्य आहे ते अशा पद्धतीने फुलेंचा विचार हा गावागावांपर्यंत पोचवत होते. आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे ही जी चळवळ त्यांची अभिजनवादी न राहता, म्हणजे विशिष्ट शिकलेल्या लोकांपर्यंत किंवा शहरी न राहता ती तळागाळापर्यंत जी पोचू शकली. म्हणजे बघा की विदर्भातल्या या बुलढाण्यातल्या ताराबाई शिंदे सत्यशोधक समाजाच्या सदस्य होतात, त्यांचे वडीलही सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. तर ही तिथपर्यंत इतक्या लांब पोचते की ज्या वेळेला विदर्भ हा महाराष्ट्राचा भागच नव्हता, म्हणजे ज्याला आपण आज महाराष्ट्र म्हणतो ते महाराष्ट्र राज्य 1960 साली निर्माण झालं आहे. तर त्या काळामध्ये विदर्भ हा CP अँड बेरार म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार असं म्हणून जे प्रांत होता त्या प्रांताचा तो एक भाग होता. तरीसुद्धा ही चळवळ आपल्याला सगळीकडे पसरलेली दिसते. त्यांचे दुसरे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सुद्धा जे वाङ्मय निर्माण केलेलं आहे त्याच्यातूनही शेतकरी स्त्रियांच्या विषयीची संवेदनशीलता ही त्यांनी त्याच्यातनं मांडलेली आपल्याला दिसते. आता महात्मा फुलेंचं जे इतर साहित्य आहे त्याच्याही मला 1-2 उदाहरणं घ्यायला आवडतील. की शिवाजीचा पोवाडा हा प्रसिद्ध आहे तसा, आणि 19व्या शतकातच शिवाजी महाराजांविषयीची म्हणजे त्यांचा इतिहासावर प्रकाश टाकणारी पुस्तकं येऊ लागली, ज्याची सुरुवात प्रामुख्याने आपल्याला ग्रँड किंवा अशा ब्रिटिश इतिहासकारांपासून किंवा जे प्रामुख्याने प्रशासक होते त्यांनी केलेली होती असं दिसून येतं. महात्मा फुलेंनी जो शिवाजीचा पोवाडा लिहिला त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांची रयतेचा राजा कुळवाडी भूषण अशी भूमिका जी आहे किंवा अशी प्रतिमा जी आहे ती ते त्याच्यातनं मांडताना आपल्याला दिसतात. तिथे गोब्राह्मण प्रतिपालक अशी प्रतिमा ते मांडताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तो शेतकऱ्यांचा कसा कैवारी होता अशा पद्धतीने ते शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारतात. आणि जाता जाता त्यांनी एक खूप चांगली गोष्ट त्याच्यात मांडली, ती म्हणजे हा एवढा मोठा शिवाजी महाराज तो आपली पत्नी सईबाई हिचा सुद्धा सल्ला कसा काही गोष्टींमध्ये घेत असे हे सांगायला ते विसरत नाही. तर हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं ते इतिहासाची पुनर्मांडणी करताना स्त्रिया या सुद्धा कशा महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना अनुल्लेखाने मांडणं, किंवा इतिहासामध्ये बघा ना तुम्ही स्त्रियांचा उल्लेख कुठे फारसा नसतोच. जणू काही इतिहास म्हणजे सुरुवातीच्या काळात तर राजाची गोष्ट अशी म्हणून मांडली जायची, आणि त्याच्यानंतर आता हळूहळू आम्ही समाजकेंद्री इतिहास लिहायला लागलो आहे तरीसुद्धा आपल्याला असं दिसतं की स्वातंत्र्य चळवळ म्हटलं की आपल्याला विशिष्ट पद्धतीचे जे नेते आहेत त्यांचीच गौरवगाथा या आपल्याला सांगितल्या जातात. पण आता खूप बदल झाला आहे आणि खूप नव्याने स्त्रियांनी इतिहासामध्ये जी कामगिरी केली आहे त्याचीही दखल आता घेतली जाते. पण याच्याविषयीची संवेदनशीलता ही महात्मा फुलेंच्या लिखाणात आपल्याला 19व्या शतकात दिसते. हे याच्यातनं त्यांचं दृष्टीपण हे आपल्याला दिसतं. त्यामुळे ही काही उदाहरणं जी आहेत त्याच्यातनं आपल्याला आणखी एक लक्षात येतं की किंवा त्यांचं एकूण समग्र लेखन जे आहे त्याच्यातनं एक आपल्याला असा सारांश काढता येतो की इथली जी व्यवस्था आहे ती प्रामुख्याने जाती व्यवस्था प्रधान आहे, आणि जाती व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला इथली पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे पेट्रियार्की असं ज्याला म्हटलं जातं. तर या 2 व्यवस्था यांच्यामध्ये काहीतरी साठवलोटं असतं आणि त्याच्यातून इथल्या बहुजन समाजाचं, मग त्याच्यात बहुजन समाजातले पुरुष स्त्री येतील आणि सर्वच समाजातल्या स्त्रिया येतात, या सगळ्यांचं शोषण करणारी अशी ही व्यवस्था असते. याच्याविषयीचं अगदी स्वच्छ त्यांचं जे आकलन आहे ते पुढे येताना दिसतं. आणि आता अनेक वर्षांनंतर अगदी 1970-80 नंतर इतिहास लेखनामध्ये जे खूप नवे नवे प्रवाह येत आहेत त्याच्यामध्ये अनेक इतिहासकार आहेत. उमा चक्रवर्ती आहेत किंवा कुमकुम रॉय आहेत, सुदेश वैद आहेत, काही नावं फक्त मी तुम्हाला सांगते. तर हे सगळे इतिहासकार या दृष्टिकोनातून भारतीय इतिहासाचा नवा अर्थ मांडणी करतात आणि ती मांडणी ही खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. पण याची सुरुवात कोणी केली तर ती महात्मा फुलेंनी केली.
आणि ती 19व्या शतकात केली, हे खूप महत्त्वाचं आहे. हा खूप मूलगामी विचार महात्मा फुलेंनी त्यांच्या लेखनातून दिला आहे. आणि आजही आपल्याला हे कायम लक्षात ठेवायला लागतं की इथला स्त्री प्रश्न समजून घ्यायचा असेल तर सगळ्या स्त्रिया या शोषित असतात असं म्हणून चालणार नाही. तर विशिष्ट वर्गातल्या स्त्रिया या अधिक शोषित असतात, कारण त्यांना एका बाजूला जाती व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच समाजातून किंवा त्यांच्याच कुटुंबातून येणारी जी पितृसत्ता असते, या दोन्ही संदर्भामध्ये म्हणजे शोषण त्यांच्या वाट्याला येतं. तर याचं भान हे आपल्याला फुलेंनी दिलं. तर हे कुठेतरी आपल्या विचार व विश्वामध्ये आहेत का, आणि आपल्याला त्या दृष्टीने मला वाटतं एक खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे. कारण कुठेतरी असं होतं की महात्मा फुलेंचा हा जो विचार आहे हा घराघरात पोचला आहे की नाही, हे खरंच एक मोठा प्रश्न आहे. आणि कुठेतरी ही स्त्रीविषयक मानसिकता ही साचेबंदच आहे की काय असं आपल्याला दिसतं. त्यामुळे त्या दृष्टीने आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे आणि हा विचार समजून घेण्यासाठी फुलेंचं लिखाण आपण वाचलं पाहिजे. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.